गिरीश महाजन आणि शांतिगिरी महाराज यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता शांतिगिरी महाराज उमेदवारीवर ठाम असल्याचं दिसून येत आहे। भाजपकडून तिकीट न मिळाल्यास शांतिगिरी महाराज अपक्ष निवडणूक लढणार आहेत। भाजपकडून उमेदवारी देणं सध्या शक्य नसल्याचं गिरीश महाजन यांनी बोलून दाखवलं। मात्र महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी आपण उभं राहावं अशी महाराजांना गिरीश महाजन यांनी विनंती केली। येत्या 2 दिवसात महायुतीच्या उमेदवाराचा तिढा सुटेल असा महाजन यांचा दावा आहे। पूजनीय शांतिगिरीजी महाराज यांच्या मठावर मुक्कामी या ठिकाणी आलेलो आहे। नाशिकचा माझा दौरा होता, दिंडोरीचा होता। त्यांची भेट मुद्दाम या ठिकाणी घेतलेली, कारण त्यांनीच काल परवा नाशिक मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तसं मग 14 मध्ये सुद्धा त्यांची मागणी केली होती। 19 मध्ये सुद्धा त्यांनी म्हटलं होतं की मला लोकसभेला उभं राहायचं आहे। त्यावेळेला माझी चर्चा झाली होती, त्यावेळेला मी विनंती केली होती महाराजांना, त्यावेळेला त्यांनी ती ऐकलेली होती। यावेळेला त्यांचा आग्रह आहे की मला उमेदवारी मिळावी। पण आपण बघताय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास सर्व जागा वाटप झालेल्या आहेत। 1-2 जागा अशा आहेत, त्याच्यातलं नाशिक लोकसभा मतदारसंघ असा आहे की अजून तिथे जागा वाटप म्हणजे जागा कोणी घ्यावी अजून त्यावर निर्णय झालेला नाही। मला वाटतं आज उद्यामध्ये तो उद्या परवामध्ये निर्णय होईल। मी महाराजांना विनंती करायला आलो होतो की आपण यावेळेला आम्हाला आशीर्वाद द्यावेत म्हणजे, पण महाराज अतिशय आग्रही आहेत। म्हणजे मी यावेळेला मलाच उमेदवारी पाहिजे, मलाच लोकसभेत जायचं आहे, मोदींचे हात बळकट करायचे आहेत, या माध्यमातून धर्माचंही काम करायचं आहे अशी त्यांची आग्रही मागणी त्या ठिकाणी आहे। बरीच विनंती मी त्यांना केली, पण त्यांचा हाही आग्रह हा कायम आहे। निश्चित मी या सर्व त्यांचं म्हणणं मान्य मुख्यमंत्री जे मान्य देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, जे तिन्ही नेते आहेत त्यांच्या कानावर मी टाकेल। कारण आधी जागा ही कुठल्या पक्षाला जाईल म्हणजे भाजप घेणार आहे का शिवसेना घेणार आहे का राष्ट्रवादी काँग्रेस घेणार आहे अजून हाच प्रश्न सुटलेला नाही। त्यामुळे मला वाटतं हा आधी प्रश्न सुटेल आणि नंतर मग उमेदवारीबाबत आपल्याला बोलता येईल। पण निश्चित महाराजांची भूमिका जी आहे ती मी पक्षश्रेष्ठीच्या कानावर घालता ठीक आहे, पण उशीर होतोय खरं आहे। पण मला वाटतं आज उद्यामध्ये 1-2 दिवसामध्ये हा सगळा सुटेल, उमेदवारी कोणत्या पक्षाला द्यायची आहे हे समजेल आणि त्यानंतर मग उमेदवाराचं नाव त्या ठिकाणी घोषित होईल। पण मी आपल्याला पुन्हा सांगेल की थोडा उशीर झाला खरं आहे, पण तरीसुद्धा नाशिकची जागा ही महायुतीचीच असेल। मी आधी सांगितलं आहे की या उत्तर महाराष्ट्रामध्ये गेल्या वेळी आपण 8 जागा ह्या महायुतीला दिलेल्या त्या माननीय मोदींसाठी सर्व जागा उत्तर महाराष्ट्रातून 100% निर्णय आपण या ठिकाणी दिलेला होता। मग त्यात नगर असेल, शिर्डी असेल, नाशिक आहे, दिंडोरी आहे, धुळे, नंदुरबार आहे, जळगाव, रावेर आहेत, या 8 जागांचा निर्णय हा अतिशय चांगला होता, सकारात्मक होता। आणि मला वाटतं याही वेळेला मी अगदी खात्रीने सांगेल की या 8 जागा उत्तर महाराष्ट्राच्या या महायुतीच्या ज्या ठिकाणी निवडून येतील। इथे नाशिकमध्ये गिरीश महाजन पॅटर्न जो आहे तो पुन्हा उदयास आला आजपासून, आज समजायचं का? अजिबात असं काही नाही। अजून मलाही माहित नाही तिथे उमेदवार कोण राहणार आहे किंवा कुठल्या पक्षाला उमेदवारी मिळणार आहे। मला वाटतं उद्यापर्यंत कारण आता उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे, शेवटची तारीख जवळ येते आहे 3-4 दिवसामध्ये। त्यामुळे मला असं वाटतं की आज उद्यामध्ये हा निर्णय व्हायलाच पाहिजे आणि होईल। मला माहिती आहे कोणाला तिकीट मिळालं आहे, कोणाला पक्षाला दिलेलं आहे असं अजिबात नाही आहे, असं कुठेही नाही आहे। माझा दौराच या ठिकाणी दिंडोरीचा, नाशिकचा इकडे होता। कळवणला एक दुर्दैवी आपली इथे चांदवडला एक दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडली, तिथे मी त्या ठिकाणी आलेला नाही। असं चर्चा पण अशीच आहे आणि जागा सिटिंग जी आहे ती शिवसेनेचीच आहे, विद्यमान खासदार जे शिवसेनेचे आहेत, त्यामुळे शिवसेनेला जागा देईल असं सर्वांचं म्हणणं आहे आणि म्हणून त्यांनी शिवसेना पक्षाचं नावही त्या ठिकाणी टाकलेलं आहे। पण एबी फॉर्म अजूनपर्यंत कुणाला दिले गेले नाही, कारण अजून जागा निश्चित झालेली नाही तिन्ही पक्षामध्ये एकमताने। त्यामुळे जेव्हा जागा निश्चित होईल त्यावेळेला त्याच पक्षाचा एबी फॉर्मही त्या ठिकाणी येईल। पण शेवटी विजय हा महायुतीचाच होईल। त्यांना आता कितीही लाडू खाऊ द्या, सध्या जोपर्यंत आमचा उमेदवार होत नाही जाहीर, ही जागा हा नाशिक जिल्हा विशेष करून नाशिकची लोकसभा भाजपचा बालेकिल्लाच आहे, महायुतीचा बालेकिल्ला त्या निमित्ताने। गेल्या वेळी आपण बघितलं खूप मोठ्या पत्रिकेने आमचे शिवसेनेचे खासदार याचे निवडून आलेले होते। 3 आमदार जे आहेत शहरातले ते भाजपचे त्या ठिकाणी आहेत, तो 70च्या वर नगरसेवक आहेत, हे सुद्धा भाजपचेच आहेत। पण पक्षाला कुणालाही तिकीट मिळालं तरी आम्ही सगळे एकत्रित आहोत। कुठल्याही पक्षाला तिकीट मिळालं, शिवसेनेला मिळू द्या, राष्ट्रवादी काँग्रेसला मिळू द्या का भाजपला मिळू द्या, आम्ही एकत्रितपणे या ठिकाणी लढणार आहोत आणि ही जागा 100% मी तुम्हाला सांगेल ही महायुतीची या ठिकाणी निवडून येईल। मनधरणी तुम्ही आता शांतिगिरी महाराजांची केली, आणखी कुणाची मनधरणी
आपल्याकडून केली जाणार आहे? नाही, मला वाटतं आदरणीय महाराजांचीच मनधरणी करणं आवश्यक होतं, कारण त्यांचा म्हणजे अनुयायी खूप मोठे आहेत, त्यांना मानणारा वर्ग भक्तवर्ग खूप मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येमध्ये इथेच नाही तर या 4-5 म्हणजे संभाजीनगरपासून शिर्डी असेल, संभाजीनगर असेल, नाशिक असेल, दिंडोरी असेल, मग धुळे मतदारसंघात त्यांचा भक्तगण खूप मोठ्या संख्येमध्ये आहे, त्याची कल्पना आम्हाला त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्यांनी केलेली उमेदवारी समजा काही वाटाघाटीमध्ये आमची जागा इकडे तिकडे गेली आणि त्याला तिकडे देता नाही आलं तर ती परवडणारी नाही आहे. त्यामुळे निश्चित त्याची मनधरणी करायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. बाकी तर अजून कोणाचा असा आग्रह नाही की मी उभा राहील का बंडखोरी करेल का आमच्या पक्षामध्ये असेल का समोरच्या पक्षामध्ये असेल, काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये असेल, तसं कोणी नाही आहे. पण महाराजांचा आग्रह पूर्वीपासूनचा आहे, 10 वर्षापासूनचा. म्हणून त्यांना विनंती करायला मी या ठिकाणी आलेलो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.